जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार मंडळी, लोकसभेच्या निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण झाली। 4 जून रोजी हा निकाल लागला होता। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला प्रतिनिधित्व करायची संधी दिली। एक चांगली निवडणूक त्यावेळेस आम्ही लढलो होतो। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडून गेले होते। आता गेले 2 वर्षामध्ये खासदारांनी नेमकं काय काम केलं, कुठपर्यंत कामं झालेली आहेत याचा लेखाजोखा मांडणं अपेक्षित होतं, पण असं काहीही त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, हा जाहीरनामा त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाहीर केला होता, अशा अनेक गोष्टी नमूद आहेत की ज्या त्यांनी लोकांना कबूल केलेल्या आहेत की ह्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। खरं तर खासदारांनी आणि त्यांच्या टीमनी ह्याबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे, पुढे येऊन बोललं पाहिजे की कुठली कामं कुठपर्यंत आलीत। सगळीच कामं काही 5 वर्षात होणार नाही हे आम्हालाही समजतं, जादूची काडी कोणाकडेच नाही, पण किमान लोकांपुढे येऊन आपली भूमिका मांडणं की कामं कुठपर्यंत आली हे त्यांचं काम आहे, पण ते होताना दिसत नाही। त्याचबरोबर राजकीय, सामाजिक आणि इतर सगळ्या प्रश्नांवरती जसे बाकी खासदार जे आज ऑपोजिशन पार्टीज मध्ये आहेत, जे विरोधी पक्षात आहेत, ते आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत, ते भाजप, RSS या सगळ्या विचारसरणींच्या विरोधात बोलत आहेत, तशी कुठलीही ठोस भूमिका कुठल्याही सामाजिक प्रश्नावरती शिर्डी लोकसभेचे खासदार घेताना मला दिसत नाहीत। एवढंच काय, लोकसभेमध्ये महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार असो, दलितांवरती होणारे अन्याय अत्याचार असो, ह्यामध्ये सुद्धा ठोस भूमिका कुठलीच घेताना ते दिसत नाही। ही खरं तर शोकांतिका आहे। 2 वर्ष झालेली आहेत, 3 वर्ष अजून कार्यकाळ त्यांना अजून बाकी आहे आणि काम करण्यासाठी खूप वाव आहे। नको त्या राजकीय उलथापालथींमध्ये कुठेही विसंबून न राहता आपल्या लोकसभेच्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे साहेब, त्यांच्यासाठी तुम्ही काम करा, हीच विनंती या निमित्ताने करते। ऑपरेशन टायगर आलं की तुमचं नाव सातत्याने पुढे येतं, पण शिर्डी लोकसभेचा एकही प्रश्न ज्वलंतपणे मांडला आहे किंवा त्याच्यासाठी भांडला आहेत याची बातमी कधी होत नाही। ही शोकांतिका आहे। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।